आणि आम्ही ते फेडले। तुम्ही आम्हाला खोटं का? बंद, एकदम आवाज बंद। एक शब्द जरी काढलाच ना तरी याद राख। काय कराल? काय कराल? जीवे मारून टाकाल? मारून टाकाल? मारा ना, मारा मला। पण जर माझ्या उमाई आणि अप्पांना काय झालं ना तर बघा, तर बघा, तर बघा, विठुरा तुम्हाला शिक्षा करेल। काय करायलाय? भानावर या, भानावर या जरा। निरागस पोर आहे, आई बाप नाहीसे झालेत, बघा कशी सैर बैर झालीये। अहो त्याच्या वयाचा तरी विचार करा, तिच्या बरोबरीनं भांडताय तुम्ही। हे माय, तुझी सरळ भाषा कळायची नाही या बेण्याला, तुला खेटराचीच भाषा कळते। काय रे, माजलायस वय? लहानग्या पोरीला भय दाखवतोयस, तिच्या जीवावर उठलायस वय? ध्यानात ठेव, सखू एकटी नाही, म्या आहे तिच्या पाठीशी। चल सखू। आणि हा, उमाईन आप्पा गायब होण्यामाग तुझा हात हाय हे जर मला समजलं तर मग म्या हाय आणि तू हाय, लक्षात ठेवायचं। सखू चल। खादाड तर आहेच हा, याच्या पोटात शिरून बातमी काढायला हवी। घ्या, साजूक तुपातले आहेत, घ्या घ्या। मी काय म्हणते, नाही म्हणजे आमचे जावई बापू आणि उमावंश असे सहज निघून जाणाऱ्यातले नाहीत। काय वाटतं, कुठे गेले असतील? गेला, एक गेला। हा? अयो, लाडू म्हणते हो मी। काय चविष्ट आहे हो लाडू, असा जिभेवर ठेवल्यावर विरघळला आणि गप्पकन गेला बघा पोटात। म्हणतो मी छानच आहे की हो लाडू। आवडला ना? अजून 2-4 देते बांधून घरी न्यायला। ही मामी धीडशाणी आहे हो, ही काय फुकाचा आग्रह करत नाहीये, कळत नाही का मला म्हणतो मी। पण मी चोरावर आहे हो, मोर म्हणतो मी। काय हो? काय? नाही म्हणजे आमच्या जावई बापूंना आणि उमावंशांना कुठे ठेवलंय मला पण सांगून ठेवा ना। नाही म्हणजे हे सगळं बोलणं आपल्यातच राहील। मालकांनीच ठेवलंय ना दोघांना कोंडून, कुठे ठेवलंय? अहो बोला की। नाही म्हणजे आहेत ना दोघं जिवंत? अहो बोला ना, किती ताणताय? काय म्हणतो मामी? हा, कांदा की हो इकडे। हा, ते शिवप्पा आणि उमा हा, कुठे गेलेत ते मला काय कुणालाच ठाऊक नाहीये हो। दामू शेठ, 4 लाडू गेले वाया। मेल्या
लाडू मटकावलेस आणि वार्ता न सांगता गेलास ना. पचणार नाही तुला, शाप आहे माझा. मी काय म्हणते मालक, नाही म्हणजे तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या. काय ध्यानात घ्या, काय ध्यानात घ्या? तुमच्या अकलेत कोंब फुटलंय आणि आमच्या मेंदूत शेळ भरलंय. हे समज महाभारत तुमच्यामुळे झालेलं आहे. त्या कार्तिकडनं आम्हाला ऐकून घ्यावं लागतंय. यापुढे फुकटचे सल्ले द्यायचं बंद करा. राहिलं चाललं कुठं? एक तर जास्तीचं बोलायचं नाही आणि अर्धवट बोललेलं सोडून द्यायचं नाही. बोला चड्डीशी. नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं की आता तुम्ही एवढी लबाडी केली, तर शिवप्पाच्या डोईवरचं कर्ज डोंगरा एवढं केलं, ते राऊळ बंद पाडलं, त्या नवरा बायकोला डांबून ठेवलं, पण हे समज करून काय मिळालं? काय मिळालं म्हणजे? त्या शिवप्पाचं नाक दाबलं आम्ही. नाक दाबलं की तोंड उघडल आणि आपसुक तो सखूचं लग्न आमच्याशी करायला तयार होईल. हेच तर चुकताय ना मालक तुम्ही. मला सांगा, नाक शिवप्पाचं बंद केलं पण गुदमरतय कोण? सखू. राऊळ बंद केलं पण जीव कोणाचा तडफडतोय? सखूचा. त्या उमाला आणि शिवप्पाला बेपत्ता केलं पण प्राण कोणाचं कंठाशी आलंय? सखूचं. एवढं ताणलं तर पड्डीशी तुटल ना मालक. त्या सखूचा जीव जीवातच राहील यासाठी तुम्हालाच दुगदुगी तयार करावी लागेल. अहो थोडी तरी आशा ठेवा हो तिच्यासाठी. तग धराया. आजी 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 काय झालं? आजी उठ ना गं. आजी 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 उठ ना गं. आजी आजी मी पाणी घेऊन आले. आजी उठ ना गं. पांडू आजीसाठी आजोबांनी चाटण दिलं होतं ना, ते कुठे झालं? आणलं? वय वय थांब आण तू. आजी आजी उठ ना गं. आजी आजी उठ. आजी 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 सावरा बघा आपली सखू